नमस्कार, माझं नाव शुभांगी पाटील आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे पाण्यावरती प्रयोग करून आपल्याला आयुष्यात हव्या असलेल्या सगळ्या इच्छित गोष्टी आपण प्राप्त करून घेऊ शकतो. त्या कशा? हे एक वैज्ञानिकदृष्ट्या पण आपण बघणार आहोत आणि आध्यात्मिकदृष्ट्या दोन्ही बघणार आहोत. तर सगळ्यात प्रथम की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. आपल्या ब्रेनमध्ये 70 ते 80% पाणी आहे. तर जसं शरीराच्या बाहेर जे आहे तेही पाणी आहे, म्हणजे आपण जे पाणी पितो ते पाणी, आणि शरीरामध्ये असलेलं पाणी म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी, या उक्तीप्रमाणे आज आपण आयुष्यामध्ये काय गोष्टी चुकीच्या करतोय आणि आपल्याला काय बदल करायचे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम एक मी छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. लक्षात घ्या की आपण एखादी पूजा विधी करत असतो त्यावेळेला ज्या वेळेला आपण पूजेला बसतो त्यावेळेला संकल्प सोडायला लावतात. तर त्यावेळेला हातावरती पाणी घेऊन तो संकल्प सोडला जातो. कोणतेही अनुष्ठान असेल, कोणतंही तुम्ही ग्रंथाचं पारायण करा किंवा कोणतीही पूजा करा, तर त्यावेळेला हातावरती पाणी घेऊन पाणी सोडावं लागतं. किंवा एखाद्या मंदिरामध्ये जा किंवा एखादं आशीर्वाद स्वरूपामध्ये तीर्थ हे पाणी स्वरूपात दिलं जातं, बरोबर ना? किंवा जर तुम्ही काही जुने पिक्चर किंवा जुन्या हे आठवा, तर त्याच्यामध्ये ऋषीमुनी एखादा म्हणजे श्राप देण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीवरती पाणी घ्यायचे आणि पाणी टाकायचे आणि तो श्राप द्यायचे. तर हे का, म्हणजे पाण्यामध्ये असं काय आहे की आशीर्वादासाठी सुद्धा पाणी दिलं जातं आणि श्राप देण्यासाठी सुद्धा पाणी दिलं जातं. आणि हे पाणी वापरून आपण जे रोज पाणी जे पितोय ते पाणी वापरून आपल्याला आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टी आपण कशा साध्य करू शकतो. तर लक्षात घ्या, जसं आपल्या धर्मामध्ये तीर्थ आहे, तसं ईसाई धर्मामध्ये होली वॉटर आहे किंवा इस्लामिक धर्मामध्ये झमझमचं पाणी म्हटलं जातं. म्हणजे माणूस कुठलाही असो, पाणी हे बेसिक आहे. का? तर पाणी एक महत्वाचं कार्य म्हणजे आपली तहान भागवणं आणि शरीराला पोषण देणं या व्यतिरिक्त पाणी बरंच काही करतंय. ते आपण आज समजून घेणार आहोत. तर एक शास्त्रज्ञ आहेत, मसारो इमोटो, यांच्याबद्दल तुम्ही कदाचित ऐकलं असेल. त्यांनी एक प्रयोग केला होता. म्हणजे पाण्याच्या बॉटल्स घेतल्या किंवा काचेचे ग्लास घेतले, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं. एका पाण्यावरती खूप छान त्याला स्तुती केली आणि ते पाणी फ्रीजमध्ये ठेवलं, फ्रीझरमध्ये गोठवायला ठेवलं. दुसऱ्या पाण्यावरती खूप सारे शिव्या शाप दिले आणि तेही पाणी गोठवायला ठेवलं. आता झालं असं की ते जेव्हा पाण्याचे गोठल्यानंतर त्याच्यामध्ये जी आकृती तयार झाली म्हणजे त्याचे जे अणुरेणूंची जी रचना आपण म्हणतो, ती ज्याच्यावरती स्तुती केली होती त्याच्यामध्ये अतिशय छान फुलांसारखे आकार, म्हणजे छान अशा आकृत्या तयार झाल्या. आणि ज्याच्यामध्ये आपण शिव्या श्राप दिल्या होत्या त्याच्यामध्ये अगदी राक्षसी आकार तयार झाले. हे कशामुळे? तर पाण्याला व्हायब्रेशन समजतात. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे काही करतोय त्याचा पूर्ण इफेक्ट आपल्या शरीरातल्या आणि आपल्या ब्रेनच्या, आपल्या मेंदूमध्ये असलेल्या पाण्यावरती होत असतो. आणि याच उक्तीप्रमाणे आपल्या ह्याच्यामध्ये बघा, गर्भसंस्कार वगैरे मानले जातात. आता ते बाळ पोटात आहे, लहान आहे, त्याला काहीच कळत नाहीये, पण ते तयार होतंय म्हणजे काय, तर त्याच्या शरीरातला जो पाण्याचा कंटेंट आहे तो आसपासच्या वातावरणामध्ये ज्या काही घडामोडी चालले, ज्या ऍक्टिव्हिटीज चालले, जे व्हायब्रेशन्स येतात ते ग्रास्प करत असतं. म्हणून पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे तुम्ही हे जरी घरी जरी हे प्रयोग काही करून बघितला तर तुमच्या लक्षात येईल नक्कीच. आता आपण पाण्याशी कसं बोलायचं, तर लक्षात घ्या, आपण पाण्यावरती काही प्रयोग करू शकतो. म्हणजे आपल्याला काय हवंय, आपण जे रोज पाणी पितो त्या पाण्याला सांगा की पाणी तू जीवन आहेस, तू आयुष्यात खूप महत्वाचा आहेस. त्याला पॉझिटिव्हली चार्ज करा. तुम्हाला जे आयुष्यात घडायला हवं ते घडलेलं आहे
म्हणजे वर्तमान काळामध्ये ती गोष्ट घडलेली आहे असं समजून त्या पाण्याला तुम्ही त्यासाठी धन्यवाद द्यायचं. म्हणजे आता मला चांगले बाबा एक चांगल्या पद्धतीचा मला जॉब हवाय, माझं चांगल्या पद्धतीनं मला शिक्षण व्हायला हवं, तर त्या पाण्याच्या ग्लासकडे प्रेमाने बघा आणि सांगा की मला आयुष्यात हवे असलेलं ध्येय, हव्या असलेल्या चांगल्या पद्धतीचा जॉब मिळालेला आहे आणि धन्यवाद असं म्हणून ते पाणी प्या. फक्त पाणीच नव्हे तर आपण जे जेवतोय ते अन्नही अशा पद्धतीने तुम्ही घ्यायला सुरुवात करा. आता मला सांगा, आपण आजारी पडतो म्हणजे नक्की काय होतं? आपल्याला समजा हृदयातलं पाणी बिघडलं, हृदयाजवळचं फुफ्फुसातलं, तर आपल्याला ब्रॉन्कायटिस किंवा खोकला अशा पद्धतीचे आजार होतात. आपल्या कानातलं वगैरे जर पाणी बिघडलं तर फरेंजायटिस अशा पद्धतीचे काही आजार होतात. म्हणजे कान दुखतोय, कानातून पाणी येतंय किंवा नाक गळतंय, तर बिघडतंय काय हो? तर आपल्या शरीरातलं पाण्याचा पीएच बदलतोय. तर हा कशामुळे बदलतोय? तर आपल्या आसपास आपण जे निगेटिव्ह पद्धतीनं शब्दांचे उच्चार करतोय किंवा चुकीच्या ज्या गोष्टी बोलल्या जात आहेत, चुकीच्या गोष्टी ऐकल्या जात आहेत, त्याचा परिणाम पूर्णपणे आपल्या शरीरावरती होत असतो. लक्षात घ्या, विष ज्या भांड्यामध्ये ठेवतो ते भांडं आधी खराब होतं. म्हणजे आपण कोणासाठी वाईट शब्द उच्चारतोय, कोणासाठी वाईट भावना ठेवतोय, कोणासाठी राग द्वेष ठेवतोय, हे त्या व्यक्तींपर्यंत पोचतंय की नाही माहीत नाही, पण 100% ते आपण आपल्या आतमध्ये ठेवतोय. म्हणजे आपण आपल्या शरीरातलं पाणी हे खराब करायला लागलोय. आणि जसं जसं शरीरातलं पाणी खराब होईल तसं तसं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होत आहेत. आणि हे जर आपल्याला आजार होऊ नये असं वाटत असेल किंवा आपल्याला जर आरोग्य आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्या शरीरातलं पाणी शुद्ध ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मग याच्यासाठी मेडिटेशन करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, चांगले शब्द उच्चारा. काही कारण नसताना लोकांना शिवीगाळ करण्याची किंवा वाईट शब्द बोलण्याची सवय लागलेली आहे. समजून घ्या, एखाद्या अक्षराचा उच्चार तुम्ही चुकीच्या पद्धतीनं करताय त्यावेळेला चुकीचे व्हायब्रेशन निर्माण करताय. सांगा बरं, कानाला सुमधुर संगीत ऐकायला बरं वाटतं की कर्कश आवाज? काय आवडतं? अर्थातच आपल्याला एखादं चांगलं संगीत आवडतं. जसं चांगलं संगीत आपल्या शरीरावर पॉझिटिव्ह इफेक्ट टाकतंय. म्हणजे आजकाल आपण सप्तचक्र साधना वगैरे बघितल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे बीजमंत्र आहेत. तर हे बीजमंत्र म्हणजे काय? तर त्या एक विशिष्ट प्रकारची ध्वनी लहरी जेव्हा निर्माण होते त्यावेळेला त्या शरीराच्या पाण्याचा पीएच बदलतोय, तिथले व्हायब्रेशन्स बदलतायत आणि तो आजार आपला म्हणजे ठीक व्हायला सुरुवात होतो. कितीतरी शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेले आहेत. अगदी कोमामध्ये असलेल्या लोकांच्या शेजारी ओंकारचे व्हायब्रेशन चालू ठेवलेत. आता ओंकार काय आहे? हे एक व्हायब्रेशन आहे. म्हणजे त्याचा इफेक्ट कुठे होतो? तर आपल्या ब्रेनमध्ये असलेल्या जे काही पाणी आहे किंवा आपलं शरीर आहे त्याच्यावरती होतं. म्हणजे काय? तर चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही एखादे शब्द उच्चारणं टाळलं तर तुमचं आयुष्य नक्की सावरेल. आणि विद्यार्थी असू देत, त्यांनी काय म्हणायचंय की बाबा, आपण जे सतत मुलांना निगेटिव्ह सांगतो की अभ्यास करत नाहीये, तो मठ्ठ आहे, त्याच्या लक्षात काही राहत नाही, तर समजून घ्या की त्याच्यामध्ये अंतर्मनामध्ये ह्या गोष्टी जातात आणि त्या पद्धतीनं शरीर रिॲक्ट करतंय, मन रिॲक्ट करतंय. म्हणजे मी सतत आजारी असतो हे वाक्य सुद्धा एक बेबी सेल म्हणजे एक मदर सेल जे आहे, एक पेशी जी मातृपेशी, एक पेशी आहे जी अनेक पेशी निर्माण करते. तर मूळची जी मेन पेशी आहे त्याच्यापर्यंत तुम्ही काय संकेत घालवताय की मी आजारी आहे, मला त्रास होतोय. आणि त्याच्यातून ज्या पेशी निर्माण होत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा काय मेसेज गेलाय की आम्ही आजारी आहोत. म्हणजे कोणताही आजार आयुष्यात परमनंट नाही. समजून घ्या, कोणतंही दुःख आयुष्यात परमनंट नाही. प्रत्येक गोष्ट बदलता येते, फक्त ती कशी बदलायची हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याच्यावर काम 100% करावं लागेल. नाहीतर 10 मिनिटं पाण्याचा ग्लास घ्यायचा, त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आणि दिवसभर ए रे माझ्या मागल्या करायचं. असं केलं तर 100% आयुष्यामध्ये बदल होणार नाहीत. हे झालं
पाण्यावरती असलेले एक्सपेरिमेंट आपण बोललो, याच्यामध्ये बरीचशी उदाहरणं आहेत आणि आपण आपल्या पद्धतीला आधी ते चेक करून बघूयात की आपल्याला काय फरक पडतोय आणि तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.